गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. TYBA सेमिस्टर 6 आणि आपला पेपर नंबर 13 लक्षात घ्या. हा पेपर नंबर 13 आहे. पेपर नंबर 13 ज्याचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मराठीमध्ये त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा आज आपण अभ्यासक्रम जो आहे अभ्यासक्रम इथे बघणार आहोत. तसंच तुमच्या मनामध्ये बरेच काही प्रश्न असेल की गायकर सर आता गेल्या सेमिस्टरला एक्झाम ऑनलाईन झाली, मग आता एक्झाम कशी आहे आणि प्रश्न कशा प्रकारचे असतील, मी पेपर घरून लिहू शकतो का वगैरे. तर या सर्व प्रश्नांची आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे. तर पहिली आपण गोष्ट बघूया की लक्षात घ्या, आपल्याला TYBA ला एकूण 6 विषय आहेत, सर्वांना माहितीच आहेत. 6 विषयांपैकी 3 विषय RD चे कंपल्सरी आहेत आणि 3 विषय हे अर्थशास्त्राचे इकॉनॉमिक्सचे 3 विषय आहेत. आणि या 3 विषयांपैकी पहिला जो विषय आहे ज्याचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय नाव आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्रलक्षी अर्थशास्त्र. हा आपण शिकणार आहोत. सुरुवातीला लक्षात घ्या की तुम्हाला प्रश्न असेल की आता गेल्या आठवड्यापासून आपलं कॉलेज हे ऑनलाईन सुरू केले, ऑफलाईन सुरू केलेलं आहे. जी मुलं जवळपास राहतात, ज्यांना कोणाला तब्येत ठीक आहे वगैरे, ते सर्व जण आठवड्यातून मला वाटतं 2 ते 3 दिवस कॉलेजमध्ये येऊन ते लेक्चर ऐकू शकतात, बरोबर ना? तर जी मुलं खूप लांब राहतात, ज्यांना यायला जमत नसेल, तर त्यांच्यासाठी आपण ही ऑनलाईन लेक्चर देखील सुरू केलेले आहेत, जेणेकरून ज्या मुलांना यायला जमत नाहीये, ज्यांची तब्येत ठीक नाहीये, कुणी कुठे जॉब करतं, त्या सर्वांसाठी ऑनलाईन आपण लेक्चर असणार आहेत. आणि हे सर्व लेक्चर रेकॉर्डेड असणार आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही केव्हाही 24 तासामध्ये केव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे लेक्चर ऐकू शकता, बघू शकता, समजून घेऊ शकता. तर पहिला प्रश्न तुम्हाला प्रश्न असा असेल की सर मागच्या सेमिस्टरला आम्हाला ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती, 50 प्रश्न होते, त्यातले 40 लिहायचे होते, मग आता या वर्षी या सेमिस्टरला काय असेल बरं? तर या सेमिस्टरला पण पुन्हा सेमच आहे. तुम्हाला एकूण 4 मॉड्यूल आहेत, 4 युनिट आहेत वेगवेगळे. या 4 मॉड्यूल मधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणजे जवळजवळ 13 प्रश्न, 13 ते 14 प्रश्न, 13 ते 14 प्रश्न हे प्रत्येक युनिट मधून तुम्हाला असणार आहेत. सर्व तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील. आणि जसं तुम्ही मागच्या वेळी टिक केलं, तुमची मॉक टेस्ट देखील होईल. सिस्टम तुम्हाला समजून दिली जाईल, जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑलरेडी तुम्ही एक एक्झाम दिलेली आहे ऑनलाईन, त्यामुळे मला वाटतं तुम्हाला ही परीक्षा पण ऑनलाईन देताना काही प्रॉब्लेम येणार नाही कदाचित. आणखी एक गोष्ट की तुम्ही म्हणाल की गायकर सर आमच्याकडे कनेक्टिव्हिटी नाहीये, मग मी कॉलेजला येऊन जर ऑफलाईन परीक्षा दिली, मग ऑफलाईन परीक्षा निबंधात्मक असेल, डिस्क्रिप्टिव्ह की ऑब्जेक्टिव्ह टाईपच असेल? तर याचं उत्तर तुम्हाला तिथून जी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असेल, तुम्हाला कॉलेजमधून एक पेपर, ऑब्जेक्टिव्ह पेपर काढून तुमच्या हातात दिला जाईल. तुम्हाला तिकडे टिक मार्क करायचा आहे, कुठलं योग्य उत्तर आहे त्या. ओके, तर अशा प्रकारे या सर्व बेसिक गोष्टी आहेत. आठवड्यातून 2 दिवस तुम्ही कॉलेजला, 2-3 दिवस जे तुम्हाला टाइम टेबल मध्ये सांगून दिलेले आहेत तेवढे दिवस तुम्ही कॉलेजला येऊ शकतात. आणि इथे तुम्हाला कॉलेजमधून काही नोट्स घ्यायच्या आहेत वगैरे, तर त्या देखील तुम्ही लायब्ररीतून काही तुम्ही बुक घेऊ शकतात, मागच्या वर्षीचा प्रश्नपत्रिका बघू शकतात वगैरे वगैरे. तर जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये की गायकर सर आता खूपच जवळ एक्झाम येत चाललेली आहे. आता फेब्रुवारी पण संपायला आला आणि एक्झाम आपली कदाचित एप्रिलमध्ये
एप्रिलमध्ये वगैरे असू शकते, म्हणजे 1 ते 1.5 महिना आपल्याला राहिलेला आहे. मग 1.5 महिन्यामध्ये सर मी अभ्यास कसा करायचा? माझ्याकडे 6 विषय आहेत. तर काळजी करू नका. आवश्यकता भासल्यास मी तुम्हाला क्वेश्चन बँक देईल. क्वेश्चन बँक म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न असतील. ते तुम्हाला सरावासाठी खूप महत्त्वाचे असतील. ते तुम्ही अभ्यासू शकता, समजून घेऊ शकता. आणि ऑलरेडी मला वाटतं आपल्या TYBAच्या WhatsApp ग्रुपमध्ये मी तुम्हाला नोट्स सुरुवातीलाच पाठवलेल्या आहेत. ज्यांना तुम्हाला पोहोचलेल्या नसतील, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या नोट्स आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल. तुम्ही त्या व्यवस्थित वाचून समजून घ्यायचं. ठीक आहे. तर पुढे जाऊया आता आपण, की आपला जो सिलेबस आहे, पेपर नंबर 4 ज्याला आपण सुरुवातीला आधी म्हणायचो, आता तो पेपर नंबर 13 झालेला आहे. पुढचे पेपर आहे तुमचे 14 आणि 15 असा नंबर असेल. जर लक्षात जायला प्रॉब्लेम होत असेल तर फक्त 4, 5, 6 पेपर नंबर असं बोललं तरी चालेल. म्हणजे आपला हा जो पेपर आता अभ्यासत आहोत, इट इज पेपर नंबर 4. हा 4 नंबर असा गृहीत धरा आणि दुसरे 5 आणि 6 नंबर मॅडम तुम्हाला शिकवणार आहेत किंवा शिकवत आहेत. ठीक आहे. आता सिलेबस कडे वळूया पटकन, की काय बरं सिलेबस काय आहे? याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये काय काय आहे? तर एकूण 4 युनिट मी तुम्हाला सांगितले. इथे बघा तुम्ही, की एकूण 3 आणि हा एक चौथा 4 असे युनिट आहे. प्रत्येक युनिटमध्ये काय काय संकल्पना आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया. की युनिट 1 ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 12 ते 13 प्रश्न याच्यावर विचारले जातील. युनिट पहिल्याचं नाव आहे द गुड्स मार्केट इन अन ओपन इकॉनॉमी. म्हणजे काय? मुक्त अर्थव्यवस्थेतील वस्तू बाजार. आता समोर तुम्हाला सिलेबस स्क्रीनवर इंग्लिशमध्ये दिसतोय, काळजी करू नका. मराठीमध्ये मी तुम्हाला सिलेबस पाठवून देईल. ठीक आहे. मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्थेतील वस्तू बाजार. मग मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? मुक्त अर्थव्यवस्था ओपन इकॉनॉमी म्हणजे की जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपण इथे सहभाग होतो देशी व्यापारामध्ये, तर त्याला म्हणतात मुक्त अर्थव्यवस्था, की जेथे कुठलीही बंधनं नसतात अर्थव्यवस्थेवरती. आपल्या देशातून एखादी कंपनी बाहेर देशात जाऊ शकते. तसेच बाहेर देशातली एखादी व्यक्ती, एखादी कंपनी आपल्या देशामध्ये येऊन इथे व्यापार करू शकते. त्याला म्हणतात मुक्त अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये आपण बऱ्याच काही बेसिक संकल्पना आहेत, जसं की ट्रेड बॅलन्स, व्यापार शेष, आणखी जीडीपी कॅल्क्युलेशन म्हणजे जीडीपीचे मोजमाप. जीडीपी आपल्याला आपण गेल्या वर्षी SY ला अभ्यासला होता. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तुम्हाला फिलअप मध्ये प्रश्न पण येऊ शकतो, जीडीपी चा फुल फॉर्म काय आहे? तर तुम्हाला माहिती हवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. जीडीपी म्हणजे आपल्या भाषेत ज्याला म्हणू की राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. म्हणजे काय? की देशामध्ये उत्पादित होणाऱ्या विविध वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे त्याला काय म्हणतात? राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. तर जीडीपीच्या कॅल्क्युलेशनचे काही फॉर्म्युला आहेत, ते देखील तुम्हाला अभ्यासावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. पुढे आहे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट फंक्शन म्हणजे निर्यात आणि आयात फलन. निर्यात आणि आयात फल. निर्यात निर्यात म्हणजे काय? की एखादी वस्तू आपण भारतामधून दुसऱ्या देशाला विकतो तेव्हा त्याला म्हणतात निर्यात. जेव्हा एखादी वस्तू आपण दुसऱ्या देशातून विकत घेतो त्याला म्हणतात आयात, इम्पोर्ट. तर हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे. पुढे आहे की एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट, एक्सचेंज रेट म्हणजे मराठीमध्ये त्याला विनिमय दर असतो. तर वास्तव विनिमय दर, रिअल एक्सचेंज रेट, त्याला काय त्याचा अर्थ काय हे आपल्याला बघायचं आहे. पुढे आहे फिस्कल अँड एक्सचेंज रेट पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय? तर राजकोषीय पॉलिसी. लक्षात घ्या, तुम्हाला फिलअप मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की राजकोषीय धोरण टिंबटिंबद्वारे बनवले जाते, तयार केले जाते. तर याचं उत्तर आहे की सरकार. राजकोषीय धोरण हे सरकारद्वारा बनवलं जातं आणि मौद्रिक धोरण हे रिझर्व्ह बँक द्वारा तयार केलं जातं. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिला युनिट हा वस्तू बाजारातील
म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेतील वस्तू बाजार स्पष्ट करतो. वस्तू बाजार म्हणजे काय, की असा बाजार जिथे म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. ठीक आहे. दुसरा युनिट बघूया. दुसऱ्या युनिटचं नाव आहे मनी मार्केट अँड मुंडेल क्लेमिंग मॉडेल. म्हणजे पैसा बाजार किंवा ओके. तर वस्तू बाजार आणि मुंडेल क्लेमिंग यांचे प्रतिमान हा दुसरा आपला युनिट आहे. तर याच्यामध्ये पैसा बाजार किंवा त्याला फायनान्शियल मार्केट, आर्थिक बाजार. मग फायनान्शियल मार्केट म्हणजे काय, की याच्या नावावरून लक्षात येतं आपल्याला आर्थिक बाजार म्हणजे ज्या ठिकाणी पैशाचा विषय येतो. मग पैसा बनवणारी कुठली बँक आली, तर आरबीआय आली. मग हा पैशाचा संबंध कशा प्रकारे आहे, आरबीआय धोरण कसं आखतं, या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. इथे आहे एलएम इक्वेशन फॉर ओपन इकॉनॉमी. आता ओपन इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्था, मी तुम्हाला आधीच सांगितलं की जिथे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सहभाग देशी व्यापारामध्ये होतो त्याला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला एलएम चं फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. एलएम म्हणजे काय, एलएम म्हणजे लिक्विडिटी मनी. काय म्हणतात, लिक्विडिटी मनी म्हणजे तरलता पैसा. लोकांना बघा, तरलता पैसा थोडक्यात सांगतो तुम्हाला की तरलता पैसा म्हणजे काय, की लोकांकडे पैसा कशा प्रकारे पाहिजे असतो. लोकांना कशासाठी पैसा लागतो, लोकांना त्यांच्या गरजा भागवायला पैसा लागतो, आकस्मिक काही प्रसंग आला तर तो सोडवण्यासाठी पैसा लागतो, कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी, मग सोन्यामध्ये असेल, शेअर मार्केटमध्ये असेल वगैरे. तर ते गुंतवणूक करण्यासाठी देखील लोकांना पैशाची आवश्यकता असते. तर हा एलएम वक्र कसा असतो हा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर एलएम वक्र हा खालून वर जाणारा असतो किंवा एलएम वक्र हा धनात्मक आकाराचा असतो. कसा असतो, धनात्मक आकाराचा असतो. पुढे आहे की इंटरेस्ट पॅरिटी म्हणजे व्याजदर समता. व्याजदर समता, व्याजदर म्हणजे काय, की समजा आपल्याकडे 100 रुपये आहे समजा, ठीक आहे. या 100 रुपयापैकी आपला खर्च महिन्याला फक्त 50 रुपये होतो. आपल्याकडे किती रुपये उरले, 50 रुपये उरले. हे 50 रुपये आपण आपल्याकडे न ठेवता आपण बँकेत ठेवतो आणि बँक त्याच्यावर जो काही आपल्याला व्याज देतो त्याला म्हणतात इंटरेस्ट. ठीक आहे. तर पुढे आहे की आयएसएलएम मॉडेल. आता हा तुम्हाला आय एस चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो की आय एस चा फुल फॉर्म काय. तर आय एस चा फुल फॉर्म आहे इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग, बचत गुंतवणूक बचत असं. आय एस वक्र टिंब आकाराचा असतो. तर आय एस वक्र हा ऋणात्मक आकाराचा असतो किंवा वरून खाली जाणारा असतो. पुढे आहे फिस्कल अँड मॉनिटरी पॉलिसी. आता इथे प्रश्न आहे की फिक्स्ड अँड फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट, विनिमय दर. आता विनिमय दराचा प्रश्न आला इथे. विनिमय दर म्हणजे काय, की एखादे चलन विकत घेण्यासाठी आपलं चलन किती द्यावं लागतं त्याला म्हणतात विनिमय दर. उदाहरण द्यायचं झालं की भारतामध्ये जर आपण समजा डॉलर आपल्याला खरेदी करायचा आहे, तर डॉलर खरेदी करण्यासाठी जर 80 रुपये द्यावे लागत असतील, किती रुपये, डॉलर खरेदी करण्यासाठी जर 80 रुपये द्यावे लागत असतील, तर विनिमय दर काय असेल, एक डॉलर बरोबर 80 रुपये किंवा 80 रुपये बरोबर $1. तर याला म्हणतात विनिमय दर. आता विनिमय दराचे 2 प्रकार असतात, लक्षात ठेवा. पहिला आहे फिक्स विनिमय दर. फिक्स म्हणजे स्थिर, म्हणजे $1 खरेदी करण्यासाठी आपल्याला 10 रुपये द्यावे लागतात. तुम्हाला कधी पण उठला तरी पण तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतील, जास्त रुपये द्यायची गरज नाही. आणि फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट म्हणजे बदलतात, एक क्षणाक्षणाला बदलतो. म्हणजे आज समजा 70-80 रुपये आहे,
उद्या 78 रुपये झाला, परवा 70 रुपये झाला, तेरवा 60 रुपये झाला, पुन्हा 80 रुपये झाला, याला म्हणतात बदलता विनिमय दर. तर भारतामध्ये कुठला विनिमय दर आहे बरं? तर भारतामध्ये वी हॅव द फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट, आपल्याकडे बदलता विनिमय दर आहे. ओके. आणि शेवटचं आहे की मुंडल फ्लेमिंग यांचं प्रतिमान. हे जे प्रतिमान आहे हे पण प्रतिमान आपल्याला काय सुचवतं बरं की म्हणजे या विनिमय दरावरती नियंत्रण कसं ठेवावं हे आपल्याला हे प्रतिमान शिकवत असतं. ते आपण पुढे आपण अभ्यासणार आहोत. आता मॉड्यूल 3 बघूया. 3 युनिट याच्यामध्ये आहे की एक्सचेंज रेट रेजिम्स अँड एक्सचेंज रेट क्रायसिस. म्हणजे भारतामध्ये किंवा जगामध्ये हा जो विनिमय दराची सुरुवात कशी झाली आणि सध्या विनिमय दराची समस्या काय आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर आता पहिल्या देशांना जो प्रश्न पडतो तो आहे की विच एक्सचेंज रेट वी शुड चॉईस, कुठला विनिमय दर आपण निवडायचा, फिक्स निवडायचा की बदलता निवडायचा. कारण फिक्स जर निवडला, स्थिर निवडला तर देशाचा विकास जास्त होत नसतो, आणि बदलता जर निवडला तर महागाई वाढते आणि वस्तू व सेवांच्या किमती या वाढत जातात. तर हा जो प्रश्न काय आहे याच्यावर सोल्युशन काय हे आपण इथे अभ्यासणार आहोत. जुन्या काळामध्ये ही जी काय म्हणतात त्याला की विनिमय दर कशा प्रकारचे होता, तर तो देखील आपण अभ्यासणार आहोत की कशा प्रकारचा विनिमय दर होता. आणि पुढे आपण अभ्यासणार आहोत की सध्या भारतामध्ये किंवा जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला समस्या, क्रायसिस, संकट निर्माण झालेली आहेत. तर ही संकटाचे प्रकार कुठले? तर इथे बघा बँकिंग क्रायसिस आहे, फायनान्शियल क्रायसिस आहे. म्हणजे बँकांवरती पण संकट. आज भारतामध्ये बँका या तोट्यामध्ये चाललेल्या असतात. बँकांना सरकारला दरवर्षी बजेटमध्ये काहीतरी विशिष्ट अमाऊंट, काहीतरी विशिष्ट रक्कम त्यांना मदत म्हणून त्यांना द्यावी लागत असते. ठीक आहे. तर हा जो संकट आहे विनिमय दराचा तो आपण 3 युनिट मध्ये अभ्यासणार आहोत. आणि शेवटचा युनिट आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी हिस्ट्री. 1900 पासून आतापर्यंत हे जे आर्थिक पद्धती ज्या आहेत आंतरराष्ट्रीय लेवलच्या, त्यांच्यामध्ये काय काय बदल झाले 1900 पासून आतापर्यंत या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला काय होतं? गोल्ड स्टँडर्ड, म्हणजे सोने आधारित विनिमय दर होता. मग सोने आधारित विनिमय दर कसा होता, काय होता? डिप्रेशन आलं, ग्रेट डिप्रेशन 1944 ला पूर्ण जगामध्ये मंदी आली. मग मंदी का आली बरं? म्हणजे ब्रेटन वूड सिस्टम, ही मंदीला सावरण्यासाठी ब्रेटन वूड नावाच्या एका शहरामध्ये एक सभा भरवली गेली आणि ज्या सभेमध्ये विनिमय दर कसा स्थिर ठेवावा, व्यापार कसा वाढवावा या पद्धतीचे विचार विनिमय केला गेला. ठीक आहे. तर ब्रेटन वूड सिस्टम, पण कालांतराने ही जी पद्धती होती ती पुन्हा कोलॅप्स झाली, म्हणजे तुटून गेली. मग त्याची कारण काय बरं ते देखील आपण अभ्यासणार आहोत. युरोपमध्ये करन्सी कशा प्रकारे आहे, PRM, आणि डॉलर जो आहे, जो आपण म्हणतो की जगामध्ये सर्वात जास्त पैसा हा डॉलरच्या रूपाने आहे. प्रत्येक देशाकडे डॉलर हे आहेत. म्हणजे डॉलरची उत्पत्ती कशी होते, डॉलरवर नियंत्रण कसं ठेवलं जातं, हे सर्व आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. नंतर पुढे आहे आपल्याला की मॅस्ट्रिक्ट ट्रीटी, म्हणजे मॅस्ट्रिक्टचा तह. एक तह जसं आपण म्हणतो की आपण आपल्या इतिहासामध्ये अभ्यासतो की इंग्रजांनी आणि एक तह केला, करार केला. तशाच प्रकारे इथे मॅस्ट्रिक्ट एक तह होऊन गेला की मग त्या मॅस्ट्रिक्ट तहामध्ये काय 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 गोष्टींचा समावेश केला, तर हे देखील आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. पुढे आहे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. जगामध्ये जो संकट निर्माण झालं आणि त्या संकटाचा युरो करन्सीवरती काय परिणाम झाला. आता युरो तुम्हाला माहिती आहे का, युरोपियन जे देश आहेत जवळजवळ 18-19 देश एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, सर्वांनी
एक करन्सी, एक चलन सर्वांनी आपल्यासाठी ठरवून दिलं, युरो, युरोपियन युनियन असं म्हणतात. त्या युरोपियन युनियनने एक चलन आपल्या 18 देशांना ठरवून दिलं, सारखंच त्याला म्हणतात युरो. आता युरोचं संकट काळ, युरोमध्ये सध्या एवढा प्रॉब्लेम चालू आहे की या 18-19 देशापैकी जो इंग्लंड नावाचा देश आहे, हा या युरोमधून बाहेर पडू पाहत आहे, बाहेर पडलेला आहे. तो म्हणतो आम्हाला तुमच्यामध्ये राहायचं नाहीये, आम्हाला आमची सेपरेट करन्सी बनवू आणि आमचा आम्ही व्यापार करू. ठीक आहे. तर हा संकट काळ किंवा हा जो युरो पैशाचा जो समस्या आहे त्या देखील का निर्माण झाल्या, त्याचे परिणाम काय, हे सर्व आपण इथे अभ्यासणार आहोत. आणि पुढे शेवटच्या 2 बँकांचं नाव आहे AIIB, एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. फुल फॉर्म लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की AIIB चा फुल फॉर्म काय आहे. तर एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, AIIB चा हेतू काय, टिंब. तर तुम्हाला माहिती पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट, नॉट फॉर हाऊसिंग, नॉट फॉर अदर. शहरामध्ये बुलेट ट्रेन बनवायची आहे, मेट्रो बनवायची, मोनो बनवायची आहे, तर आपण या AIIB कडनं लोन घेऊ शकतो. जशा भारतामध्ये बँक आहे तशा जगामध्ये बँक आहे की त्या जगातील बँकेतून भारत आपण कर्ज घेऊ शकतो, ती आहे AIIB. आणि शेवटचे न्यू डेव्हलपमेंट बँक, NDB. या NDB ची स्थापना कधी झाली, NDB ची वैशिष्ट्ये काय, उद्दिष्टे काय, कोण कोण देश आहेत त्याच्यामध्ये, किती देश आहेत, या सर्वांची आपल्याला थोडक्यात माहिती करून ठेवावी लागेल, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला म्हणजे बेसिक प्रश्न असतात, ते बेसिक प्रश्नांचं उत्तर आपल्याला आरामात देता येईल. लक्षात आलं. तर अशा प्रकारे पूर्णतः आपला जो सिलेबस आहे तो 4 युनिट मध्ये डिवाइड झालेला आहे. आणि हे चारही युनिट आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातील. प्रत्येक युनिटमधून तुम्हाला जवळजवळ 12 ते 13 प्रश्न विचारले जातील. एकूण परीक्षेला 50 प्रश्न असतील. 50 पैकी 40 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पेपर नंबर 13 मॅक्रो इकॉनॉमिक्स सेमिस्टर 6 हा आपण याचा सिलेबस आपण थोडक्यात जाणून घेतला आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे देखील आपण थोडक्यात अभ्यासले. इथपर्यंत समजलं असेल सर्वांना मला वाटतं. जे पण कोणी लेक्चर ऐकत आहेत त्याने सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये जाऊन आपलं नाव आणि रोल नंबर लिहायचा आहे. तुमची हजेरी तशा प्रकारे होईल. चॅट मध्ये जाऊन तुमचं नाव आणि रोल नंबर तिथे लिहायचा. चॅट मध्ये जाऊन आपलं नाव आणि रोल नंबर तिथे लिहायचं. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर आपण थांबू इथे. बेसिक काही प्रश्न असेल तुम्हाला एक्झाम बद्दल, कॉलेज बद्दल आणि काही तरी मला विचारा. आणि हे सर्व लेक्चर आपलं रेकॉर्डेड असेल. तुम्हाला काही वेळानंतर हे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये देखील हे रेकॉर्डिंग तुम्हाला येईल. तुम्ही तिकडे कधीही वाचू शकता, ऐकू शकता, बघू शकता. हे प्रश्न कोणाला आहे विचारा पटकन. काय प्रश्न आहे कोणाला विचारा पटकन. यशस्वी दवणे, महेश गुहे, जयेश गुहे, अजय मोहल्ला. ऑफलाईन लेक्चर होईल की नाही? ऑफलाईन लेक्चर काय होईल की नाही सर? होईल ना. कॉलेजला मला वाटतं कुठला वार सांगितले तुम्हाला? वार सांगितले माहिती आहे? टाइम टेबल एकदा बघून घ्या. 2 दिवस मला वाटतं तुम्हाला ठेवलेलं आहे, तेव्हा तुम्ही कॉलेजला. हो.
बाकीचे लोक ऑनलाईन होत आहेत गेल्या आठवड्यापासून. हो. आणखी काय चालेल. आणखी काय कोणाला काही प्रश्न? आणखी काय कोणाला काही प्रश्न पटकन सांगा. ठीक आहे, थांबूया आपण इकडे. थँक्यू.